गुड मॉर्निंग. आज चाललो आहे आम्ही जयसिंगपूरला. रिझन असा आहे, मम्मीच्या काकांचं 3रं पुण्यस्मरण आहे, म्हणजे श्राद्ध. आणि सकाळ सकाळी उठल्यावर मला हे माहीत नव्हतं जायचं आहे. तर सकाळी सकाळी उठल्यावर पप्पांचं काम निघलं अचानक. पप्पा गेलेत रत्नागिरीला आणि माझ्या मागं काम लागलं. आज आपली गाडी आलेली आहे, कारण काय झालं, पप्पा जाताना रत्नागिरीला इथं सोडलीत. आता नेक्सामध्ये गाडी घेतली आपली अँड आता जायचं. आपली गाडी असली की काय टेन्शन नाही, निवांत एकदम बेस्ट. आणि कृष्णराज आमचा जरा आजारी आहे, पण इथं बसलाय बघा, आलाय. कृष्णराज आलाय, शिवण्या आल्या, शिवण्याची मम्मी आल्या आणि पप्पा फक्त नाही आहेत. पप्पांना जरा आजकाल लई बिझी आहेत, त्यामुळे त्यांना काय आमच्याबरोबर कुठे येणं जमना आजकाल. थोडं काम लोड आहे ना. तर शेवटी कसं आहे, मग त्यांनी आणि आपल्या गाड्या पण गेल्यात थोड्या. 5 गाड्या काश्मीरला आहेत, त्याच्यानंतर 2 गाड्या इंदोरला आहेत, चेन्नईला गेल्यात. म्हणजे भरपूर काम आहेत आणि भरपूर मॅनेजमेंट आहे. लई त्रास आहे काम लोड असल्यामुळं. तरी पण चालू आहे एन्जॉय फिरायचं. काय करणार, काम काय करायचं आहे दररोज, एवढं टेन्शन घ्यायचं नाही. लोकांना काय वाटते आम्हाला काम बिम काय नाही आहे, फिरतोय आम्ही, गैरसमज आहे त्यांचा. तुमच्याकडे दम असेल तर करून दाखवा, फिरून दाखवा. गाडी चालू आहे आणि इथं बघा भूत लटकाले. भूत लटकाले काय ते. निवांत आज ठरवलेला प्लॅन, निवांत एन्जॉय करायचं. पण असू दे, त्या नादानं तुम्हाला सगळी दाखवतो फॅमिली मम्मीची तिकडची, आणि कुणाचं श्राद्ध आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला एक 4 माहिती नंतर देतो. कसं आहे माहिती काय, मम्मीला थोडं टेन्शनमध्ये आहे. तिला जरा आज अपसेट आहे. तिला कसं तर वाटाले, कारण थोडं तिचं प्रेम होतं तिच्या काकावर, काकाचं पण तिच्या होतं. आणि मेन म्हणजे कोण काका म्हणत नव्हते त्यांना, सगळी तात्या म्हणत होती. की मम्मी असू दे आमची, किंवा मी, किंवा कोण, सगळी लहान पोरं आमच्या घरातली सगळी तात्या म्हणत होती. एकदम सगळी नातवंड पण तात्या म्हणत होते. आणि एकदम फ्रेंडली आणि एकदम एन्जॉयमेंट. प्रत्येक कार्यक्रममध्ये एकदम एन्जॉयमेंट, दंगा एकदम बेस्ट. आठवलं की थोडं वाईट वाटते, पण एन्जॉयमेंट चांगली करत होती. आणि म्हणजे एकदा आम्ही गेलो होतो तात्यांच्या बरोबर देवाला, थोडं म्हणजे लहान म्हणता येणार नाही, 2016ला ते असं. आणि तिकडं म्हणजे फर्स्ट टाइम मी गेलतो, पण तिकडं एन्जॉयमेंट एकदम झाली. तिथं घर बीर बांधून एकदम असं, म्हणजे 1 डे स्टे असते, त्यासाठी टेंट बिंट लावून त्या भरपूर म्हणजे एन्जॉयमेंट झाली. ती एक सीन आठवते त्यांच्याबरोबर. आणि बाकी आम्ही लहान असताना ते तिकडे जात होतो त्यांच्याकडं, तो पण सीन आठवतोय. आता आम्हाला इथं देवदास भेटलाय रस्त्यात, आणि आता आपण यालाय आमच्यासोबत. आम्ही सगळीच चाललोय. आता 12:30 वाजले. आता मी चाललोय देवदासला विचारा काय म्हणणं आहे त्याचं तात्यांच्याबद्दल. तात्या आम्हाला पण पहिल्यापासून लागत होते, असं कधी हे केलं नाही की ते मला असं कधी दुखवलेलं नाही. मला पहिल्यापासून लाडका होतो, त्यांचा लाडका होतो मी. आणि तिथं असायचो ना जयसिंगपूरमध्ये त्यांच्यावर, त्यामुळे लाड त्यांचा हे केलं. आणि ते शेवट म्हणजे त्यांना, म्हणजे ज्यावेळी त्यांनी वारले त्याच्या आधी पण मी त्यांना भेटून आलो. खुश होते मला बघून. आम्ही पण आधी भेटून आलतो, मी मम्मी त्यांनी गेलो होतो तेव्हा पण खुश झालते. पण त्यांची तब्येत खूपच खराब होती तेव्हा. आणि ज्या दिवशी त्यांनी एक्सपायर झाले तेव्हा मी पुण्यात होतो. मला काय लगेच यायला जमलं नाही, मी नंतर आलो. आणि मम्मी ते आले होते, पप्पा ते. पण आम्ही आधी जेव्हा भेटायला गेलो ना तेव्हा खूप त्यांची विकनेस पण होता. आणि जाऊ दे, सांगू शकत नाही. ही आमची मावशी, ही एक मावशी, आणि सगळ्यात ही बघा मावशी एक लाजणारी. ही मामी आमची, मावशीचं बाय. मी तुम्हाला मगाशी येताना म्हणलो होतो चाललोय तिकडं, इथं आलोय आता. हे आमची तात्या तुम्हाला सांगितलं होतं.
रेखाताई मम्मीच्या काकी आमच्या. बोला जरा काय तर. माझं नातू लई साधं पोरगं आहे माझं. लई साधं पोरगं झाले आता. लई प्रॉब्लेम लागायचे. होय. आमची आजी आहे हा, आता पण फिरायला जवान जाणार आहे, मी. पण जरा जवान आहे. हे बघा कृष्णराज कसा खेळाला आमचा. या बघा शिवण्या, ज्ञानेश्वरी हे सगळे खेळायला तिकडं. आम्ही आता घरी चाललोय आणि अशा तऱ्हेनं कार्यक्रम झाला यांचा आणि यांचा प्लॅन झालाय की ट्रिप यांची करायची आहे. पण बघूया आता करतील काय नाही. ह्यांच्या बेसवर आहे आता. सगळे तयार होतील काय आणि करतील काय. मला करायला लावले ट्रिपचं बजेटचं कॅल्क्युलेशन. 6 मिनिटात पोहोचतोय घरी. चोकाकमध्ये मम्मीला बहुतेक आज मम्मीचा मूड चांगला नाही आहे. छान आहे सगळी भेटली छान वाटलं. कारण मम्मी जरा टेन्शन मध्ये दिसाले आज. सगळी सांगा तुम्ही कमेंट करून सांगा ब्लॉग मध्ये दिसाल्या का नाही टेन्शन मध्ये. नाही टेन्शन नाही काय. कारण मम्मीला ना मम्मीचा एक भाऊ आला नाही ना आज म्हणून तिला बहुतेक हे झालं असेल दुःख. आता जस्ट पोचलोय घरी. एवढा कंटाळा आलाय आणि आता अजून जाणार आहे बाहेर कोल्हापूरला. कामं लई पेंडिंग आहे. मम्मीला विचारा तिला आजची कशी वाटली ट्रिप. मम्मी काय वाटलं तुला. काय छान वाटलं. काय लई दिवसात गेलो ना म्हणून जरा बरं वाटलं. बहिणींना भेटून कसं वाटलं. छान वाटलं मज्जा. मग काय फिरायला जाणार आहेस का नाही. हा? फिरायला जाणार आहेस का नाही. फिरायला बघूया. रिक्षा म्हणाल्या ट्रिप काढूया. हा हा हा. जाऊया सगळेजण फिरायला. बघूया आता काय काय कोण कोण येते कोण नाही बघायचं. आणि मग काय तात्यांच्या बद्दल काय. तात्याबद्दल जरा वाईट वाटतंय. तात्या होते तेव्हा सगळ्यांना गोळ्या मिळायला एकत्र करायचे. आता कसं म्हणजे तिथं बरं वाटत नाही मला जायला तात्यामुळं. तात्या नसल्यामुळं. आणि ताईंच्या बद्दल ताईबद्दल काय ताई पण चांगले आहे. तुला कसं वाटलं काय. तुला काय वाटलं आजची ट्रिप. मला खूप छान वाटलं. आज आम्ही ट्रिपच झाली आमची म्हणजे पुण्यस्मरण पण झालं. पण सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला आणि सगळे आम्ही छान म्हणजे एकमेकांशी बोलतो. खूप छान वागतो वगैरे सगळं. आणि आता नेक्स्ट ट्रिपची एक्साइटमेंट आहे. आता ठरवायचं आहे सध्या पण अजून तर काय म्हणजे एवढं कोण अजून काय फिक्स नाही. अजून काय फिक्स नाही आहे पण ठरलं तर चांगलंच आहे. चालते. चला गाईज आज ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.